या नमस्कार. माझा हा वाडा आहे. आमच्या वडिलांनी हा वाडा साधारणतः 130 वर्ष जुना वाडा आहे. या तुम्हाला अजून काही ज्या अँटिक गोष्टी आहेत आमच्या त्या दाखवतो. ही एक जुनी पेटी आहे. आपण एक पारसी शब्द आहे संदूक, संदूक पण म्हणतो, किंवा नंतरच्या काळात एक इंग्रजी शब्द होता ट्रंक. ट्रंक पण म्हणायचे, पण आपण त्याला पेटीच म्हणूया. एक जुनी पेटी आहे. ती जेव्हा होती एकदम खराब अवस्थेत होती, तिला नंतरच्या काळात चांगल्या पद्धतीने रिस्टोर केली आहे. आणि मी जी काही तुम्हाला कुलपं दाखवली तर ती जी कुलपं जी ती अशा पद्धतीने वापरली जायची. अगदी दोन जवळच्या कोंड्यांमध्ये ती अडकवली जायची. म्हणजे अशा पद्धतीचे हे कुलूप आहे. ते कुलूप कसं उघडतं ते मी तुम्हाला दाखवतो. ही चावी इथं ठेवलेली आहे. हे बघा, ही अशा पद्धतीची चावी. आणि मग या बाजूला हे इकडे की होल आहे. की होल दाखवतो मी. तर ह्या की होलमध्ये आपण ही चावी अशी अडकवायची. टाकली की मग ही फक्त हे चावी अशी इकडे प्रेस करायची. बघा असं उघड. त्याच्यात काही अशी विशेष टेक्नॉलॉजी नाही आहे. अशा या पट्ट्या आहेत. या पट्ट्या अशा आत गेल्या की अशा प्रेस झाल्यानंतर त्या अशा सरळ होऊन जातात. मग ते त्याच्यातून निघत नाही. असं याला फक्त हे प्रेस करायचं असतं. प्रेस झालं तर ते निघणार नाही. ही चावी टाकल्यानंतर त्या पट्ट्या अशा दाबल्या जातात आणि आपोआप ही बाजू निघून येते. पूर्वीच्या काळी काही लोक धान्य किंवा गूळ, दही, तूप असे पदार्थ या पेट्यांमध्ये ठेवत होते, असं मी ऐकलंय, किंवा घरचे पण सांगायचे. आता अलीकडे असं काही राहिलं नाही. मग आम्ही सध्या काही कपडे वगैरे काही ज्या वस्तू आहेत असं याच्यात ठेवलेलं आहे. आणि साधारणतः असं रंग वगैरे मारलेला आहे. बघा आता उघडलं आहे तर ही एक वस्तू दिसली. हा फॅन आहे, हाताचा पंखा, असं आपण त्याला यूज करू शकतो. हे पण ओरिजिनल लेदर आहे. पूर्वीच्या काळी असे फॅन नव्हते तर असे हाताचे पंखे यूज करायचे. कापड ठेवलेले आहे. माझ्याकडे संग्रहाचे सगळ्यात मोठं कुलूप आहे. ते कुलूप मी तुम्हाला दाखवतो. साधारणतः 4 किलो वजनाचं ते कुलूप आहे. हे बघा. माझा आता हातात पकडलेला आहे तर तुम्हाला अंदाज येईल ते केवढं कुलूप आहे. त्याची ही किल्ली आहे. सेम पद्धतीने हे असं टाकलं, हे प्रेस करावं लागतं. उघडलं आणि हे असंही बाहेर नाही. त्याच्यात पण तीच सिस्टीम आहे. त्या पट्ट्या आहेत त्या आत गेल्या की त्या अटकून जातात.